ओके, तर आपण स्टार्ट करूया आजचं सेशन. तर उद्या मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी आहे. तर आधी मिड कॅप निफ्टीचा आपण ट्रेड प्लॅन बघूया आणि त्यामध्ये कोणत्या पद्धतीने आपल्याला ट्रेड करायचा आहे तोही पार्ट आपण इथे बघूया. ऍज पर आर ब्रेकर्स थेरी, तर आपण जर बघितलं तर मिड कॅप निफ्टीचा जो फ्रायडेची जी कॅन्डल आपण बघतोय तर ती आपल्याला बेरिश कॅन्डल दिसते. ओके, तर गन स्क्वेअरच्या इंडिकेटर, हा गन स्क्वेअर इंडिकेटर सगळ्यांनी लक्षात ठेवा. तो इंडिकेटर कसा लावायचा हाही मी तुम्हाला सांगतोय. मी हा इंडिकेटर इथून डिलीट करतो. तुम्हाला इंडिकेटर्स मध्ये जायचंय. GANN, गन स्क्वेअर ऑफ 9. पुढे तुम्हाला लाय ट्रेडर असा दिसतो, त्याच्यावर क्लिक करा, तो ऑन होईल. ओके, तर त्याच्या सेटिंग मध्ये तुम्हाला जायचंय आणि प्राइस लेवल तुम्हाला 3 दिसतील, त्याला 5 करायचे आणि सेव्ह करायचे. तर ऍज पर गन स्क्वेअर 12,150 हा ब्रेक ही केलेला आहे आणि त्याचा नेक्स्ट टार्गेट आहे 12,700. ओके, पण 12,150 एक सपोर्ट आहे. आणि जर मी बघितलं EMA इंडिकेटर आपण लावलेला आहे 5 EMA. 5 EMA आणि कॅन्डल मध्ये आपल्याला गॅप दिसतोय, म्हणजे इथे आपल्याला एक करेक्शनचे चान्सेस आपल्याला इथं दिसत आहेत. ओके, तर मंडे साठी आर ब्रेकर्सने फर्स्ट रेजिस्टन्स जो मिड कॅप निफ्टीचा आलेला आहे तो 12,236 आहे आणि फर्स्ट सपोर्ट आहे 12,155. ओके, म्हणजे फर्स्ट सपोर्ट जर ब्रेक केला तर सेकंड सपोर्ट आहे 12,066 आणि फर्स्ट रेजिस्टन्स जर ब्रेक केला तर सेकंड रेजिस्टन्स आहे 12,305. तर हा ट्रेड प्लॅन आपण स्पॉट चार्टवर बनवलेला आहे मिड कॅप निफ्टीचा. तर आपल्याला मिड कॅप निफ्टी मध्ये उद्या ट्रेड बघायचा आहे, पण जर तुम्ही डे कॅन्डल जर कन्सिडर केला तर आपल्याला हा स्ट्रॉंग ट्रेंड रिव्हर्सल म्हणजे खाली पडण्याचे चान्सेस हे जास्त दिसत आहेत. ओके, डेच्या कॅन्डल पॅटर्न नुसार. बरोबर आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे मिड कॅप निफ्टीचा ऑप्शन चेन आपण बघूया. कॉल रायटर्स जर आपण बघितले, टोटल ओवाय जो क्रिएट झालेला आहे कॉल साईडला 3,42,571 आपल्याला इथे कॉल साईडला दिसतोय. पुट साईडला 2,93,489 दिसतात. पुट साईड आपल्याला कमी दिसत आहेत. ओके, तर ओव्हरऑल सपोर्ट हा वीक आपल्याला इकडे दिसत आहेत आणि ओव्हरऑल ट्रेंड हा बेरिश असण्याचे चान्सेस इथे दिसत आहेत. ओके, तर पुट साईडला जे काही रायटर्स आहेत ते कमी झालेले आपल्याला दिसत आहेत, अनवाइंडिंग होताना दिसत आहेत. म्हणजे ट्रेंड हा ऍज पर ऑप्शन चेन पण निगेटिव्ह ट्रेंड आपल्याला इथे दाखवतोय. ओके, तर आपल्याला ऍज पर आर ब्रेकर्स थेरी मिड कॅप निफ्टी मध्ये कुठे ट्रेड घ्यायचा आहे तो आपण बघूया. तर मी मिड कॅप निफ्टीचे सेम स्ट्राईक प्राइस 12,150 चा पी आणि 12,150 चा सी, तुम्ही वाटलं तर हे लिहून घ्या. मिड कॅप निफ्टीचे आपण सीईपी इथे ऍड केलेला आहे. 12,150 चा सी आणि 12,150 चा पी. सध्या आपल्याला दोघांचे प्रीमियम 50-50 दिसत आहेत. ओके, जर उद्या मिड कॅप निफ्टी बेरिश ट्रेंडला गेली, स्पॉट चार्ट मध्ये जर समजा फर्स्ट सपोर्ट तोडला तर 12,150 चा पी मला कधी बाय करायचंय, तर 12,150 चा पी मला 74 ला बाय करायचंय. ओके, तर त्याचा टार्गेट आहे 92, 114 अँड 136. तर हे त्याचे टार्गेट आहेत. स्टॉप लॉस हा 49 म्हणजे पिवोट आपण असं कन्सिडर करू शकतो, पण तुम्ही त्याच्या आधीही काढलं तरी चालेल. पण तुम्हाला 74 जर ब्रेक केला नसेल तर शक्यतो तुम्ही इथे ट्रेड घेऊ नका. 12,150 चा जो पुट आहे तो 74 क्रॉस केल्यानंतर आपल्याला बाय करायचा आहे. टार्गेट 92, 114 अँड 136 आहे. ओके, सेम मिड कॅप निफ्टी जर सी फर्स्ट रेजिस्टन्स ब्रेक केला 12,236 तर बुलिश ट्रेंडला जाईल. बुलिश ट्रेंड झाला तर मी 12,150 चा सी जो आहे तो मला कधी बाय करायचा आहे बघा, 108 क्रॉस केल्यानंतर मला बाय करायचं आहे. टार्गेट बघा इथे 161,
190 अँड 219. ओके, तर हे तुम्हाला इथे दिसून येतं. इथेही बघा तुम्हाला फर्स्ट रेजिस्टन्स 12236 आणि 12305, फार मोठा डिफरन्स आहे, मोठा टार्गेट आहे. आणि इथेही प्रीमियम मध्ये तुम्हाला आर ब्रेकर्स नुसार मोठा टार्गेट दिसतोय. ओके, त्यानंतर ना बघा 12350, 12354, 403, इथेही 161 क्रॉस केला, 190, 219. ओके, म्हणजे 30-30 पॉईंटने तुम्हाला फक्त तिथे प्रीमियम वाढण्याची शक्यता जास्त आहे. पण 108 क्रॉस केल्यानंतर एक मोठा टार्गेट आपल्याला इथे कॉल साईडला मिळू शकतो. सेम जर पुट साईडला जरी बघितला तर पुट साईडला बघा तुम्हाला पहिला जो टार्गेट आहे तो किती आहे, 74 क्रॉस केला की 92, 92, 114, 136, इथेही तुम्हाला मोठा गॅप दिसतोय. ओके, पण ओव्हरऑल बेरिश ट्रेंड आपण कन्सिडर करूया मिड कॅप निफ्टीची ऍज पर कॅन्डलस्टिक पॅटर्न अँड ऍज पर ऑप्शन चेन. तर पीई कडे फोकस करूया आपण. 12150चा पोट आपल्याला 74 ला बाय करायचा आहे. ओके, तर हा झाला मिड कॅप निफ्टीचा ट्रेड प्लॅन. आता आपण येऊया निफ्टीवर. निफ्टीचा ट्रेड प्लॅन आपण बघूया. तर निफ्टीचा स्पॉट चार्ट आपण बघूया. त्याचे 4 सपोर्ट 4 रेजिस्टन्स आपण जे काढलेले आहेत. तर तुम्हाला इथे निफ्टीमध्ये स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल दिसते डे कॅन्डल मध्ये. ओके, पण शेवटी शेवटी एक बाईंग प्रेशर आला. तर निफ्टीचा पहिला सपोर्ट आलेला आहे 23,378, तो ब्रेक केला. तर इथे गनचा एक सपोर्ट सगळ्यांना दिसतोय बघा, 23,300चा. तर हाही तुम्हाला कन्सिडर करायचा आहे. ओके, आणि तो जर ब्रेक केला तर 23,254 आणि 23,109, 22,964. फर्स्ट रेजिस्टन्स आलेला आहे 23,648, ऑल टाइम हाय. जर तो ब्रेक केला तर 23,792, 23,916 आणि 24,040. तर हे निफ्टीचे 4 सपोर्ट 4 रेजिस्टन्स ऍज पर आर ब्रेकर सिरीज. आणि निफ्टीचे मी सीईपी सेम स्ट्राईक प्राइस ऍड केलेले आहेत. 23,500चा सीई घेतलेला आहे आणि 23,500चा पीई घेतलेला आहे. जर ओव्हरऑल ट्रेंड बेरिश ट्रेंडला गेला, समजा फर्स्ट सपोर्ट इकडे ब्रेक झाला 23,378, तर निफ्टी 23,500चा पीई मला बाय कधी करायचा आहे, मला बाय करायचा आहे तो 133 क्रॉस केल्यानंतर, सॉरी 196 क्रॉस केल्यानंतर मला बाय करायचा आहे. टार्गेट आहे 246, 298 अँड 353. ओके, जर पुट साईडला मार्केट गेला तर मला पीई जो बाय करायचा आहे तो 196 क्रॉस केल्यानंतर बाय करायचा आहे प्रीमियम. टार्गेट 242, 292, 298 अँड 353 हे त्याचे टार्गेट आहेत. सेम निफ्टी जर कॉल साईडला गेली तर मला जो सीई आहे तो कधी बाय करायचा आहे बघा, 194 क्रॉस केल्यानंतर बाय करायचा आहे. मोठा टार्गेट आहे 275, 320 अँड 364, हे आपले टार्गेट आहेत. ओके, कॉल साईडच्या 23,500चा सीई मला 194 ला बाय करायचा आहे. तर 275 हा टार्गेट आहे, 320 अँड 364. ओके, तर हे आपला निफ्टीचा ट्रेड प्लॅन आहे. कोणता स्ट्राईक प्राइस ऍड केलेला आहे बघा, 23,500चा सीई आणि 23,500चा पी मी इथे ऍड केलेला आहे. ओके, तर आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? ओके. त्यानंतर आपण बघूया बँक निफ्टी चा जो ट्रेड प्लॅन आहे. बँक निफ्टीचा ट्रेड प्लॅन बघूया आपण. तर बँक निफ्टीचे 4 सपोर्ट 4 रेजिस्टन्स आपण इथे काढलेले आहेत. तर बँक निफ्टीचा पहिला रेजिस्टन्स आलेला आहे 51,990, हा फर्स्ट रेजिस्टन्स आहे. बँक निफ्टी मध्ये आपल्याला बाईंग प्रेशर फार मोठा दिसतोय बघा. ओके, वीक डाऊन साईडला वीक मोठी फॉर्म झालेली आहे. ओके, तर एक तर मार्केटमध्ये ट्रेंड चांगला येऊ शकतो किंवा न्यूट्रलही जाऊ शकतो. 51,900 हा एक रेजिस्टन्स आलेला आहे, स्ट्रॉंग रेजिस्टन्स, तो ब्रेक केला. 52,318 हा फर्स्ट रेजिस्टन्स, फर्स्ट टार्गेट आहे. 52,700 आणि 53,82. सपोर्ट जो आलेला आहे तो 51,279 आहे. तो ब्रेक केला. 50,897 तो ब्रेक केला. 50,569 तो ब्रेक केला. 50,242. तर बँक निफ्टीचाही आपण सेम स्ट्राईक प्राइस ऍड केलेला आहे. लक्षात राहण्यासारखे स्ट्राईक प्राइस आपण मुद्दामून घेतलेले आहेत. 51,600चा सी आणि 51,600चा पी घेतलेला आहे. जर बँक निफ्टी बेरिश ट्रेंडला गेली, 51,600चा पी मला बाय कधी करायचा आहे बघा, 51,600चा पी मला 484 क्रॉस केल्यानंतर बाय करायचा आहे. टार्गेट 650, 753, 856.
हे त्याचे टार्गेट आहेत. ओके, तर मोठा टार्गेट आपल्याला मिळेल ओके पुट साईडला. आणि कॉल साईडला मला कोणता घ्यायचा आहे, 51,600चा सीई मला घ्यायचा आहे. ओके, आणि तो मला कधी बाय करायचा आहे, 488 क्रॉस केल्यानंतर बाय करायचा आहे. टार्गेट 665, 799 अँड 932 हे त्याचे टार्गेट आहेत बँक निफ्टीचे. ओके, तर आपण बघतोय मिड कॅप निफ्टी, निफ्टी अँड बँक निफ्टी सगळ्यांमध्ये आपल्याला दिसतोय कॅन्डल जे आहे ती रेड क्लोजिंग आहे, सेलर स्ट्रॉंग आहेत. ओके, पण मला बँक निफ्टी मध्ये बाईंग प्रेशर हा जास्त दिसतोय. ओके, तर हा आपला झाला ट्रेड प्लॅन ऍज पर आर ब्रेकर्स थेरी. आपण ट्रेड प्लॅन बनवतोय त्यानुसार आपण ऑप्शन चेन मध्येही बघूया की निफ्टीचा जो काही कॉल रायटर आणि पुट रायटर ओआय बघूया आपण. निफ्टीला कॉल रायटरला किंवा कॉल साईडला ओआय क्रिएट झालेला आहे 45,28,145 आणि पुट साईडला 41,69,942. म्हणजे पुट रायटर इथं अनवाइंडिंग भरपूर झालेले आहेत, म्हणजे मार्केट मोस्ट प्रोबॅबिलिटी आहे पुट साईडला जाण्याची. पण जर मिनिमम डिफरन्स हा 5 लाखापेक्षा जास्त असेल तर आपण इथे कन्सिडर करू शकतो. तरी इथे आपल्याला 4 लाखापर्यंतचा तो डिफरन्स तो दिसत आहे. ओके, 3.5-4 लाखापर्यंत डिफरन्स आहे. तर ओव्हरऑल निफ्टी ऍज पर ऑप्शन चेन बेरिश ट्रेंड शो करत आहे. ओके, आणि बँक निफ्टी आपण बघूया. बँक निफ्टीचा जो ओआय क्रिएट झालेला आहे कॉल साईडला 28,48,477 आणि पुट साईडला 29,13,995. म्हणजे डिफरन्स नियर अबाउट लाखापर्यंत आहे. म्हणजे पूर्णपणे न्यूट्रल ट्रेंड आपल्याला बँक निफ्टीचं दाखवत आहे ऑप्शन चेन. ऑप्शन चेन बँक निफ्टीचा ट्रेंड हा पूर्ण न्यूट्रल दाखवत आहे. निफ्टीचा ट्रेंड हा बेरिश दाखवतोय, मिडकॅप निफ्टीचाही थोडा बेरिश दाखवतोय. ओके, तर ओव्हरऑल जर उद्या ट्रेंड चांगला येईल तर आपल्याला कन्सिडर करावं लागेल की निफ्टीकडे आपल्याला थोडं फोकस करावं लागेल. निफ्टीमध्ये एक ट्रेंड आपल्याला भेटेल. तर निफ्टीचा आपण पुन्हा एकदा बघूया. निफ्टीचा पीई जो आहे तो मला घ्यायचा आहे 196 क्रॉस केल्यानंतर 23,600चा पी. 196 क्रॉस केल्यानंतर मला बाय करायचं आहे. टार्गेट आहे 242, त्यानंतर 298 अँड 353. ओके, तर हे झालं आपलं कोणते पोझिशन घ्यायचे. ओके, तर आता आपण थोडं जाऊया. हे झाले आपले सपोर्ट अँड रेजिस्टन्स बाय आर ब्रेकर्स थेरी. आता आपल्याला थोडं प्राइस ऍक्शन वर काम करायचं आहे. प्राइस ऍक्शन नुसार कोणत्या पद्धतीने मुवमेंट होण्याचे चान्सेस आहेत ते आपण बघूया. ओके, तर वन डे मध्ये जर आपण बघितलं एक मोठी बेरिश कॅन्डल जे आपण बजेटच्या इलेक्शनच्या रिझल्टच्या वेळी बघितलेलं आहे, त्यानंतर पुन्हा तेवढाच क्रॉस करून पुन्हा मार्केट हा अप ट्रेंडला गेलेला आहे. ओके, तर आता इथे जर बघितलं आपण की आपल्याला एक मोमेंट दिसतं की इथून मार्केट वर गेला, खाली आला, पुन्हा वर गेला, पुन्हा खाली आला आणि पुन्हा इथून वर तो ब्रेकआउट देतोय. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला चेक करायचंय की कोणता पॅटर्न आपण इथे कन्सिडर करू शकतो का. तर पॅटर्न बघूया. मला असं दिसून येतं की दोन डबल बॉटम किंवा आपण असंही कन्सिडर करू शकतो की इथे बऱ्याचदा त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे. तर आपण रिसेंट जो आहे तो घेऊया. हा फर्स्ट सपोर्ट आपण कन्सिडर करूया आणि हा सेकंड सपोर्ट कन्सिडर करूया. तर मी ते लाईन ड्रॉ करतोय. आपण निफ्टी बँक निफ्टी बघतोय आणि त्यानंतर जो काही त्याची क्लोन लाईन तयार करतोय. इथून एक रिजेक्शन दिला आपल्याला. ओके, तर मी हा पॅटर्न कन्सिडर केला बघा. इथून खाली आला, वर गेला, पुन्हा खाली आला आणि इथून तो ब्रेकआउट दिलेला आहे. तर आपण ह्या पॅटर्नला बघूया. तर याच्यात लोएस्ट कुठपर्यंत आला तो पण पार्ट आपण बघूया. लोएस्ट हा आलेला आहे बँक निफ्टी 46,075 आणि जो काही निक लाईन आहे किंवा इथे जो ब्रेकआउट आहे तो आहे नियर अबाउट 49,995 आणि तो ब्रेकआउट ही दिलेला आहे, रिटेस्ट ही झालेला आहे. बघा इथे आपल्याला दिसतोय
त्याचा कलर आपण ओके. तर हा जो चॅनल आहे तो ब्रेकआउट दिलेला आहे. आता या दोघांमधला डिफरन्स बघा. फर्स्ट लोएस्ट बॉटम घेतला मी 46,075 आणि जो काही ब्रेकआउट होता निकलाईनचा 49,976. म्हणजे आपल्याला ह्या दोघांमध्ये सबस्ट्रॅक्शन करायचं 49,976 मायनस 46,075 3,901 हे डिफरन्स आलेला आहे. तर आपल्याला जो ब्रेकआउट मिळालेला आहे ह्या चॅनलचा ट्रेंड लाईनचा इथे दिसतोय तुम्हाला, हा आहे ब्रेकआउट 49,553 प्लस 49,553 53,454 हा आपला टार्गेट आहे. ओके, ह्या ब्रेकआउटचा टार्गेट किती आहे? 53,454. तर मोस्ट प्रोबॅबिलिटी आहे इथेपर्यंत जाण्याची 53,454 हा आपला टार्गेट आहे प्राइस ऍक्शन नुसार. पण प्रॉब्लेम काय, आपण ऑप्शन ट्रेडिंग करतो आणि आपल्याला इथे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे थेटाचा. बरोबर आहे. तर मार्केट तर इथपर्यंत जाईलच, पण त्याच्या आधी आपले प्रीमियम डिके व्हायला चालू होतात आणि त्यामुळे आपले इथे लॉसेस व्हायला चालू होतात. बरोबर आहे. तर ओव्हरऑल ट्रेंड बँक निफ्टीचा बुलिश ट्रेंड आहे. तर ऍज पर प्राइस ऍक्शन बँक निफ्टीचा जो टार्गेट आहे तो 53,454 पर्यंत टार्गेट आहे. ओके. तर आता आपण टाइम फ्रेम 15 मिनिट बघूया. 15 मिनिटांमध्ये कोणता ब्रेकआउट आहे का? तर आपण जर बघितलं तर 15 मिनिटांमध्ये पण काही आपल्याला पॅटर्न्स दिसत आहेत. दोनदा तो एकाच पॉइंटला सपोर्ट घेतलेला आहे. फॉर एक्झाम्पल समजा जर हा पार्ट सगळ्यांना कळालेला आहे की बँक निफ्टीचा नेक्स्ट टार्गेट किती आहे? 53,454 पर्यंत. जर बघितलं आपण वन डेच्या ब्रेकआउट नुसार तो तिथपर्यंत जाईल. ओके. तर आता उद्यासाठी जर मी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम जर इथे ठेवला तर उद्या तुम्हाला ऍज पर प्राइस ऍक्शन कशा पद्धतीने ट्रेड करायचा आहे तो पार्ट मी तुम्हाला दाखवतोय. ओके. तर आपण जर बघितलं की 15 मिनिटांमध्ये मला दोनदा सपोर्ट घेताना इथे दिसतोय बघा. 19 तारखेला इथे सपोर्ट घेतला, 21 तारखेला इथे सपोर्ट घेतला. मी ह्या दोघांमध्ये काय करतोय, ह्या दोघांमधून एक ट्रेंड लाईन ड्रॉ करतोय. बघा, ही एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलं. रिजेक्शन कुठून घेतला तो पार्ट पण बघूया आपण. ओके. तर ह्याची मी एक क्लोन तयार करतोय. पॅरलल लाईन आपण बघतोय, हा वरचा जो आहे तो रिजेक्शन काही प्रॉपर चॅनल आहे. एक ब्रेकआउट दिला आणि एका आपण ह्याला आपण रेक्टँगल पॅटर्न कन्सिडर करू शकतो. ओके. तर एक रेक्टँगल पॅटर्न आपल्याला इथं दिसतोय की ब्रेकआउट दिला आणि जर आपण बघितलं की 19 जून ते आपण जर बघतोय की 23-24 जून मध्ये तो ह्याच झोन मध्ये काय करतोय, मुवमेंट करतोय. बरोबर आहे. तर हा म्हणून म्हटलं ना की बघा, ऑप्शन चेन पण आपल्याला काय दाखवलं, बँक निफ्टी न्यूट्रल आहे. कॉल साइड पण पुट साइड वाय मध्ये पण काही मुवमेंट नाही आहे. तर हा एक झोन आहे. म्हणजे उद्या जर समजा हा झोन ब्रेक केला तर आपण कन्सिडर करूया टार्गेट कॉल साइडला किती असू शकेल आणि पुट साइडला किती असू शकेल. आपण इथे बघूया, हाय जो आहे तिथे एक लाईन ड्रॉ करूया, हॉरिझॉन्टल लाईन. हीच प्रोसेस तुम्हाला कशाला करायची आहे, निफ्टीलाही करायची आहे, मिड कॅप निफ्टीला. 51,953 मला इथे दाखवतोय. आणि लोएस्ट बॉटम जो आहे तो आपण इथे कन्सिडर करूया 51,219. म्हणजे इथे सबट्रॅक्शन करूया, 51,953 मायनस 51,219. 51,219 नियर अबाउट 734 पॉईंटचा डिफरन्स आपल्याला दिसतो. ओके. आता जर ब्रेकआउट दिला तर एवढा डिफरन्स आपण कन्सिडर करू शकतो. जर मी 51,219 जर ही ट्रेंड लाईन जर ब्रेक झाली बॉटम साईडची रेक्टँग्युलर पॅटर्नची, तर 51,219 मायनस 734 51,219 मायनस 734 50,485.
ऍज पर प्राइस ऍक्शन 50,485. ओके, 50,485. आणि जर अप्पर साइड, कारण हा रेक्टँग्युलर पॅटर्न कोणत्याही साईडला ब्रेकआउट देईल काही सांगतायत. अप्पर साइड जर ब्रेकआउट मिळाला 51,953 मध्ये 734 ऍड करा. 51,953 प्लस 734, 52,687. 52,687. ओके, तर हा झाला तुमचा बँक निफ्टीचा जो काही आपला ट्रेड प्लॅन आहे बँक निफ्टीचा. तर अशा पद्धतीने तुम्हाला बँक निफ्टीमध्ये हे दिसून येऊ शकतात टार्गेट. पण जोपर्यंत 51,953 ब्रेक होणार नाही, 51,219 ब्रेक होणार नाही, तर तोपर्यंत शक्यतो हे जे आहेत हे दोन लाईन लक्षात ठेवा. तोपर्यंत शक्यतो बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायला जाऊ नका. बरोबर आहे. तर लोअर साईडला टार्गेट 50,644. बरोबर आहे. बघा इथे सपोर्ट आलेला आहे, इथे दिसतोय तुम्हाला सपोर्ट, इथे पण सपोर्ट दिसतोय. ओके, आणि हायेस्ट जो आहे तो 52,687 पर्यंत इथे मुवमेंट करू शकतो. ओके, तर हे झालं आपलं बँक निफ्टीचा ऍज पर प्राइस ऍक्शन. तर आपण निफ्टीकडे येऊया. निफ्टीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने काम करायचंय, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपण निफ्टीमध्ये जर बघितलं तर मला इथे असं काही राउंडिंग टॉप होताना तर दिसतोय. त्याच्याऐवजी आपण एक लक्षात घ्या, टाइम फ्रेम कधीही एक 5 मिनिट लक्षात ठेवा, कधी 5 मिनिट, त्यानंतर 15 मिनिट, देन 30 मिनिट, देन 1 आवर. ओके, आणि त्यानंतर आहे 1 डे. प्राइस ऍक्शन बघत चला. एवढ्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला चेक करत राहावं लागतं. 1 डे, 1 डे नंतर 1 आवर मध्ये आपण बघूया काय आहे का. 1 आवर मध्ये, 1 आवर मध्ये आपल्याला असं काही दिसून येत नाही. ओके, तर इथे आपल्याला एक हॉरिझॉन्टल पॅटर्नच दिसतो 1 आवर मध्ये. 15 मिनिटामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये आपण चेक करूया. 30 मिनिट्स मध्येही सेम आपल्याला कोणताही पॅटर्न प्राइस ऍक्शन मध्ये आपल्याला दिसून येत नाही. 15 मिनिटामध्येही सेम. 15 मिनिटामध्ये मी असं कन्सिडर करेन, बघा दोनदा तो इथूनही बघा हे दोन रेजिस्टन्स भेटलेले आहेत आणि हे जवळपास दोन सपोर्ट भेटलेले आहेत 15 मिनिटामध्ये. जर 5 मिनिटामध्ये जर मी चेक केलं तर 5 मिनिटामध्ये एक इथे बघा सेम तुम्हाला अशा पद्धतीने दिसत आहेत पॅटर्न्स. ओके, काही ठराविक पॉइंटला सपोर्ट दिसत आहेत. बरोबर आहे. वर ही सेम पॉइंटलाच रिजेक्शन झालेले दिसत आहेत ऑल टाइम हाय. ओके, तर एक आपण असंही कन्सिडर करू शकतो की जो काही लोएस्ट इथंपर्यंत स्टार ब्रेकर्स हा प्रॉपर इथे वर्क होईल. उद्या जर लो सपोर्ट तोडला तर निफ्टीने तर आपल्याला ऑप्शन चेन मध्ये सिग्नल दिलेला आहे की बेरिश ट्रेंड राहण्याची प्रोबॅबिलिटी ही सर्वात जास्त आहे निफ्टीमध्ये. ओके, तर निफ्टीमध्ये आपण उद्या आर ब्रेकर्सच कन्सिडर करूया. पण बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला जो दाखवलेला आहे तो पार्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. बँक निफ्टी मध्ये आपण हे जो पार्ट लक्षात येतो वाटलंच तर तुम्ही एक स्क्रीनशॉट जरी काढून ठेवलात तरी चालेल. ओके, तर एक स्क्रीनशॉट काढून ठेवा, तुम्हाला लक्षात राहील. हे दोन लेवल फार इम्पॉर्टंट आहेत, 51,279, 51,953. ओके, तर एक प्रॉपर सपोर्ट आणि रेजिस्टन्स इथे जनरल रेक्टँग्युलर पॅटर्न आहे. तुम्ही इथे एक रिस्क अशी घेऊ शकता, समजा जर उद्या बँक निफ्टी खाली आली 51,219 तर इथे तुम्ही काही कॉल बाय करू शकता आणि याचा लो तुम्ही स्टॉप लॉस कन्सिडर करू शकता. कारण हा एक प्रकारे डिमांड झोन क्रिएट केलेला आहे 51,219 आणि 51,953 हा एक सप्लाय झोन केला. तिथपर्यंत गेला तर तुम्ही एक्झिट व्हा किंवा तिथे टच केला तर तिथे तुम्ही पुट साईडला बसू शकता आणि एक छोटासा स्टॉप लॉस लावू शकता. पण जर ब्रेकआउट होऊन, आता ब्रेकआउट झालाय की नाही कसं बघायचं, बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की सर ब्रेकआउट झालेलं आहे किंवा नाही. तर ब्रेकआउट झालेलं आहे की नाही तुम्ही टाइम फ्रेम 5 मिनिट ठेवा. 5 मिनिटामध्ये जर हा ब्रेकआउट दिला तर लगेच टाइम फ्रेम 5 मिनिटाच्या ऐवजी 3 मिनिट करा. 3 मिनिटामध्ये ह्याच लाईनच्या वर ग्रीन कॅन्डल जर क्लोज झाली तर कन्सिडर करा की ब्रेकआउट झालेला आहे आणि मग तुम्ही तिथे पोझिशन घ्या. कारण कधी कधी तुम्ही बघताय 5 मिनिटात हा ब्रेकआउट करतो आणि तुम्हाला वाटतं ब्रेकआउट मिळालाय, तुम्ही एंट्री घेता, तिथून तो सडनली फॉल.
ओके, तर क्लोजिंग मिनिमम टाइम फ्रेम मध्ये बघा 3 मिनिट 1 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये क्लोजिंग ग्रीन केलेली आहे का रेजिस्टन्सच्या वर किंवा सपोर्टच्या खाली, तरच तुम्ही तिथे ट्रेड घ्या. ओके, 5 मिनिट 15 मिनिटामध्ये ब्रेकआउट देतो, पण तेवढ्याच प्रेशरने पुन्हा खाली येतो आणि मग तुमचा लॉस व्हायला चालू होतो. ओके, तर ब्रेकआउट अशा पद्धतीने चेक करायचा टाइम फ्रेम मिनिमम करू. तर हे झालं बँक निफ्टी. बँक निफ्टीचं आपण लेवल बघितलं, निफ्टीचं बघितलं, बँक निफ्टीचं सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. तर हे दोन झोन मध्ये बघा, हा डिमांड झोन आहे, इथे आला की सीई बाय करू शकता, कमी स्टॉप लॉस लावा. सप्लाय झोन 51,953 आहे, तिथे तुम्ही पीई बाय करा, थोडा मिनिमम स्टॉप लॉस लावा. अदरवाईज जर तुम्हाला प्रॉपर एंट्री घ्यायची असेल तर जोपर्यंत तो सपोर्ट ब्रेक करणार नाही तोपर्यंत ट्रेड करू नका, जोपर्यंत तो रेजिस्टन्स ब्रेक करणार नाही तोपर्यंत ट्रेड अवॉइड करा बँक निफ्टीमध्ये. मिड कॅप निफ्टी उद्या एक्सपायरी आहे, तर मिड कॅप निफ्टी मध्ये काही प्राइस ऍक्शन तयार झालेलं आहे का हे थोडं चेक करूया. तर मिड कॅप निफ्टी मध्ये जर मी म्हणेल की एक डिसेंडिंग ट्रायंगल मला 3 मिनिटामध्ये दिसतोय. 5 मिनिटामध्ये काय दिसतंय बघूया. 5 मिनिटामध्ये त्याच पद्धतीने मला एक डिसेंडिंग ट्रायंगल हा दिसतोय. डिसेंडिंग ट्रायंगल म्हणजे बघा, मी इथे एक ट्रेंड लाईन घेतोय. आतापर्यंतचा ऑल टाइम हाय बघा इथे आहे. इथून मी अशी एक ट्रेंड लाईन ड्रॉ करत घेतोय बघा, हे अशा पद्धतीने एक ट्रेंड लाईन इथे मला दिसेल. ओके, आणि मला असं दिसून आलं की बऱ्याच वेळा तो ह्या जवळपास हा एक झोन आहे, त्या झोन पासून तो काय करतोय बघा, मोमेंट करतोय, पुन्हा सपोर्ट घेऊन वर जातोय. तर हा एक झोन आपल्याला इथे दिसतोय, बरोबर. जोपर्यंत हा ब्रेक होणार नाही तोपर्यंत प्रॉपर बेरिश ट्रेंडला जाणार नाही. हा जो झोन दिसतोय, म्हणजे आता जर मी म्हटलं की हा जो झोन आहे इथला, हे बघा, हा झोन आपल्याला ट्रॅप करेल. वर गेला, वाटतं की वर चालला आहे, पुन्हा तिथून ह्या लाईनला रिस्पेक्ट करून खाली येईल, पुन्हा ब्लॅक लाईनला रिस्पेक्ट करून वर जाईल. ओके, तर त्यामुळे हा जो फ्रेम ब्रेक आहे हा डिसेंडिंग ट्रायंगल कोणता तयार झालेला आहे, डिसेंडिंग ट्रायंगल तयार झालेला आहे. ओके, त्यामुळे डिसेंडिंग ट्रायंगल काय सिग्नल देत असतो, बेरिश ट्रेंडचा सिग्नल देत असतो. ओके, पण हा ब्रेक केल्यानंतरच आपल्याला बघायचा आहे. आणि जर समजा ही ब्ल्यू लाईनची ट्रेंड लाईन ब्रेक केली तर तो पुन्हा बुलिश ट्रेंडला जाईल. 12,236 ब्रेक केला म्हणजे फर्स्ट रेजिस्टर तोडेल आणि प्रोबॅबिलिटी आहे 12,305. आता इथे बऱ्याचदा काय होतं की सर आर ब्रेकरचा रेजिस्टन्स तोडलाय, पण तो लगेच खाली आला. आता तुम्हाला इथे हिस्ट्री ऑलवेज रिपीट, हे तर स्टॉक मार्केटचं फिक्स कन्सेप्ट आहे की इथे हिस्ट्री कंटिन्यू रिपीट होत राहते. आता इथे रेजिस्टन्स 12,236 आहे आणि टार्गेट 305 आहे, पण तुम्ही जर बघितला तर की ह्याच्या आधी मिड कॅप निफ्टी कुठून ट्रेंड रिव्हर्स घेतलेली आहे, 12,254, बरोबर आहे. म्हणजे तिथेपर्यंत आल्यानंतर तुम्हाला थोडं लक्ष ठेवावं लागेल की ऑलरेडी इथून दोनदा तो खाली पडलेला आहे, मोस्ट प्रोबॅबिलिटी आहे पुन्हा ह्याला रिस्पेक्ट करून तो खाली पडेल, बरोबर आहे. म्हणजे 12,236 जर ब्रेक केला, सस्टेन केलं, तरी पण माझा पहिला टार्गेट मी आता काय कन्सिडर करेन, 12,305 नाही कन्सिडर करणार, 12,254 हा माझा पहिला टार्गेट आहे. आणि जर तो ब्रेक केला तर तो 12,305 पर्यंत जाईल. तर ह्या पद्धतीने अनालिसिस करा. प्राइस ऍक्शन हे शिकणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. प्राइस ऍक्शन हे समजणं महत्वाचं आहे. बऱ्याचदा प्राइस ऍक्शन मधून तुम्हाला लक्षात येतं की ट्रेंड आता रिव्हर्स होऊ शकतो, ओके, किंवा कोणत्या ट्रेंडला जाण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे हे आपल्याला दिसतं. आता जर इथे मी बघितलं बघा, तो उद्या मिड कॅप निफ्टी पुन्हा इथपर्यंत खाली येईल अशी, पुन्हा इथून रिस्पेक्ट करून इथं वर जाईल, पुन्हा खाली येईल, बरोबर आहे. हा एक झोन आहे. ओके, त्यामुळे इथे डिसिजन घेऊ नका, हा ब्रेक केला तर चांगली मुवमेंट मिळेल किंवा हा वर ब्रेक केला तर चांगली मुवमेंट. ओके, तर हेही आपल्याला तेवढंच बघणं महत्वाचं आहे. ओके, प्राइस ऍक्शन 5 मिनिटामध्ये मला डिसेंडिंग ट्रायंगल दिसतं. ओके, 15 मिनिटामध्ये आपण बघूया. 15 मिनिटामध्ये तो स्लोली डाऊन ट्रेंड दाखवतोय. 30 मिनिट्स, देन 1 आवर, 1 आवर मध्ये जर आपण बघितला तर एक प्रकारे तो फ्लॅट पॅटर्न हे दाखवतो.
म्हणजे समजा मी हे सगळे लाईन जर रिमूव्ह केले, चेक करूया आपण. बघा, मिड कॅप निफ्टीने काय केलं, हा इथून तो बाउन्स बॅक झालेला, म्हणजे 11,995 पासून तो कुठपर्यंत हाय गेला, कंटिन्यू 12,256. आणि जर आपण इथे ट्रेंड लाईन ड्रॉ केली की इथून ह्या ट्रेंड लाईनला तो कंटिन्यू रिस्पेक्ट करत खाली येतो, म्हणजे ट्रेंड लाईन ब्रेक होणं फार मॅटर करेल. ओके, जर ब्रेक केला तर ह्या दोघांमध्ये डिफरन्स बघा 256, म्हणजे 260चा डिफरन्स आहे. तर नियर अबाउट 260 पर्यंत पुन्हा तो, समजा आपण कन्सिडर करूया की इथे कुठेतरी ट्रेंड लाईन ब्रेक केला 12,188 ला, तर त्यामध्ये तुम्हाला 260 ऍड करावं लागेल, तर तेवढा त्याचा टार्गेट आपल्याला भेटू शकतो. बरोबर आहे. 1 आवर मध्ये थोडा आपल्याला पॅटर्न दिसत चाललेला आहे, पण त्याच ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट करत तो खाली पडत चाललेला. वन डे मध्ये तर आपण जसं बघितलं की तो पूर्णपणे बेरिश कॅन्डल आपल्याला दाखवत आहे. तर वन डे मध्ये ट्रेंड हा बेरिश ट्रेंडच आपल्याला दाखवतोय. ओके, तर इथे जरी आपण बघितलं की एक प्रकारे दोनदा इथे सपोर्ट वन डे मध्ये घेतलेला आहे. पहिला सपोर्ट इथं दिसतोय सगळ्यांना, अँड सेकंड सपोर्ट. मी 2 लाईन ड्रॉ केले, पॅरलल लाईन आपण करूया, आणि तर हा झोन जो आहे, हा झोन आपण इथे कन्सिडर करू. मी ह्या वीकला फोकस करतोय, ह्या वीकला फोकस करतो. निकलाय, ह्याला आपण कसली लाईन म्हणतो, निकलाय. आता इथे जर मी लोएस्ट बॉटम बघितला, तर हा लोएस्ट बॉटम आहे 10,046. हा निकलाईन जो आहे त्याचा इथे ब्रेकआउट आलेला आहे 11,157. ओके, म्हणजे 11,157 10,046, 11,157 मायनस 10,046, 1,111 ब्रेकआउट बघा. आणि ब्रेकआउट इथे आपण कन्सिडर करूया ग्रीन कॅन्डल. लक्षात घ्या, ज्यावेळी मार्केटमध्ये सेंटिमेंट येतं त्यावेळी प्राइस ऍक्शन, इंडिकेटर, सपोर्ट, रेजिस्टन्स हे काही वर्क करतं. बरोबर आहे, कारण सेंटिमेंटच्या पुढे टेक्निकल अनालिसिस वर्क होत नाही, जसं इथं तुम्हाला दिसून येतं बघा. ओके, जो सेंटिमेंट आलता इलेक्शनच्या रिझल्टच्या वेळी 11,352 प्लस 11,352, 12,463. तर मिडकॅप निफ्टीचा जो काय टार्गेट आहे तो आहे 12,463. हा त्याचा टार्गेट आहे, तो टार्गेटकडे मूव्ह होत चाललेला आहे. ओके, तर हा मिडकॅप निफ्टीचा टार्गेट आहे 12,463. तर अशा पद्धतीने थोडं प्राइस ऍक्शनचंही काम करा. प्राइस ऍक्शन मध्येही तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळून जातील. ओके, 30% टॅक्स न्यूज ऑप्शन ट्रेडिंग करावं की नाही. बरोबर. आता जर तुम्ही आजच जर मनी कंट्रोल ऍप मध्ये गेलात, बजेट 2024, याच्यामध्ये न्यूज आली होती F&O वर टॅक्सेस हे वाढवतील. पण आणखी आपल्याला बजेटच्या दिवशीच कळेल. इथं आलेलं आहे बघा, STT ऑन HFT F&O ट्रेड्स टू शील्ड रिटेल इन्व्हेस्टर्स. तर बऱ्यापैकी इथे तुम्ही हे न्यूज वाचू शकता, पण ह्या न्यूज मध्ये असं कुठेही मेन्शन केलं नाही की 30% टॅक्स करा.
जेव्हा इथे न्यूज येईल 30%, तर नक्कीच 30%, पण असं काही नसेल. एवढे टॅक्सेस जर वाढवले तर अवघड आहे, काही होणार नाही. सध्या आपण बघतोय की जो काही क्रिप्टो आहे त्याच्यावर 30% आहे. F&O वर 30% होईल असं वाटत काय सांगता येत नाही आपल्याला. बजेट पर्यंत वाट बघावी लागेल. जर तसं झालं तर नक्कीच मार्केटमध्ये पुन्हा एक क्रॅश होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, होईल, निगेटिव्हली घेईल मार्केट ह्या गोष्टीला. बरोबर, जोपर्यंत कन्फर्म होणार नाही तोपर्यंत 30% जर वाढले तर ट्रेड करावं की नाही हे सगळ्यांनीच विचार केला पाहिजे. बरोबर, कॅपिटल गेनवर जर 30% टॅक्स झाला तर त्यामुळे मग आपण इक्विटीकडे मूव्ह व्हायचं, इक्विटीमध्ये आपण ट्रेड करायचं. ओके, तर इक्विटी मध्ये ही चांगल्या पद्धतीने ट्रेड करू शकता. त्यासाठी तुम्ही हा गन इंडिकेटर नक्कीच यूज करा. ज्यांना ज्यांना इक्विटीमध्ये ट्रेड करायचंय त्यांनी गन इंडिकेटर वापरून ट्रेड करायचंय. ओके, फॉर एक्झाम्पल समजा मी इथे टाटा स्टील घेतोय, गन इंडिकेटर कसं लावायचं सगळ्यांना सांगितलेलं बघा. इथं प्रॉपर तो दिसून येतोय की 183चा रिजेक्शन आहे. तो जर तोडला गन मध्ये तर तो 190 पर्यंत जाईल. कमोडिटी मार्केटला पण तुम्ही गन इंडिकेटर वापरू शकता. फॉर एक्झाम्पल क्रूड ऑइल आहे बघा, हे गन इंडिकेटर जसं तो 6640 ब्रेक केला, 6770 ला तो टार्गेट टच केला. ओके, तर आहे हा इंडिकेटर चांगला आहे. हा इंडिकेटर तुम्ही सगळ्यांनी युज करा. EMA तर आपल्याला माहितच आहे. जरी तुम्हाला माहिती नसेल तर माझ्या युट्यूब चॅनलला ऑलरेडी तो त्या इंडिकेटर कसा लावायचा हा पार्ट मी दाखवलेला आहे. तर 5 ला रिस्पेक्ट केलेला आहे क्रूड ऑइलनी. पुन्हा तो सपोर्ट घेऊन जर ब्रेकआउट दिला तर 6900 हा त्याचा टार्गेट आहे. ओके, तर आजचा पुन्हा मी थोडक्यात रिपीट करतो. ऑप्शन ट्रेडिंग जे करणार आहेत, मिड कॅप निफ्टी ओव्हरऑल बघा बेरिश ट्रेंड दाखवत आहे. बँक निफ्टी न्यूट्रल झोन दाखवत आहे. निफ्टी बेरिश ट्रेंड दाखवत आहे. तर आपण बघूया, जर तुम्हाला वाटतं की मी उद्या पुटच घेणार आहे तर मिड कॅप निफ्टीचा 12150चा पीई तुम्हाला कधी बाय करायचंय? 74 क्रॉस केल्यानंतर बाय करायचंय. टार्गेट 92, 114, 136. जर तुम्हाला वाटतं की निफ्टीचा पीई मला घ्यायचा आहे तर 23500चा पीई मला कधी बाय करायचा आहे? 196 क्रॉस केल्यानंतर बाय करायचंय. टार्गेट आहे 246, 298 आणि 353. तर आता आपण हे आज डिस्कस केलेलं आहे. तर उद्या 9:15 वाजता आपलं लाईव्ह सेशन आहे. त्यामुळे आपण हे चेक करूया कशा पद्धतीने वर्क होतं. तर सकाळी 9:15 वाजता सगळ्यांनी लाईव्ह सेशन ही जॉईन करायचं आहे. ओके, तर लाईव्ह सेशन 9:15 वाजता झूम मीटिंग वर असेल. ओके, तर लाईव्ह सेशन ही सगळ्यांनी जॉईन करायचंय. तर ही प्रोसेस दररोज होत राहील. दररोज आपण आधी ट्रेड प्लॅन बघायचा आहे, नेक्स्ट डे ला लाईव्ह सेशन मध्ये चेक करायचा आहे, ट्रेड करायचा आहे. स्टॉप लॉस एक्झिट कसं व्हायचंय तो पार्ट पण आपल्याला लाईव्ह सेशन मध्ये बघायचा आहे. ओके, कारण कधी कधी तुम्हाला दिसून येतं की आर ब्रेकरचा प्रीमियम रेजिस्टन्स ब्रेक होतो, सडनली खाली येतो काय करायचं? एक्झिट करायचा. 5 पॉईंट 10 पॉईंटला तुम्ही बाहेर पडणं कंपल्सरी आहे. पुन्हा ब्रेक केला पुन्हा एंट्री घ्या. ओके, पण ट्रेड प्लॅन बनवूनच आपल्याला ट्रेड करायचं आहे. बँक निफ्टी हे न्यूट्रल आहे. बँक निफ्टीचा पीई पण मला कधी बाय करायचा आहे बघा, 484 क्रॉस केल्यानंतर बाय करायचं आहे. टार्गेट 650, 753 आणि 856 आहे. ओके, तर आजचा सेशन सगळ्यांना काय, आपण लवकरात लवकर ऑनलाईन बॅचेस चालू करतोय. त्याची फी 7000 फी असेल. रात्री 9 ते 10 आपली ऑनलाईन बॅच असेल. ओके, तर जे जे इंटरेस्टेड आहे, ज्यांचे फ्रेंड रिलेटिव्ह कलिग इंटरेस्टेड असतील ते मला 1 ते 2 दिवसामध्ये कन्फर्म करा. ओके, तर नेक्स्ट गुरुवार म्हणजे या येणाऱ्या गुरुवारी पासून रात्री 9 ते 10 आपली ऑनलाईन बॅच ही चालू असेल. तर जे जे इंटरेस्टेड आहेत मला मेसेज करा, माझ्या व्हॉट्सअपला मेसेज करा. 7000 फी आपण ठेवलेले आहे. ओके, तर त्याच्यासोबत तुम्हाला दररोज लाईव्ह सेशन ही सकाळचा अटेंड करता येईल. ओके, तर आजचा सेशन सगळ्यांना समजला. काही डाऊट्स असतील तर मला व्हॉट्सअप करा, मेसेज करा. युट्यूब चॅनल आहे निवृत्ती पैलवान, तुम्ही सर्च करा. ओके, तर तुम्हाला तिथे दिसेल, किंवा आर ब्रेकर्स तरी असंही सर्च, तिथे माझे हे आहेत व्हिडिओज आहेत. ओके, इक्विटीसाठी हाय व्होलाटाईल स्टॉक रेफर करा. इक्विटीसाठी हाय व्होलाटाईल स्टॉक, मी इक्विटी मध्ये जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर लक्ष द्या. सगळ्यात सिंपल मेथड मी तुम्हाला सांगतो. इक्विटी मध्ये ज्यांना ट्रेड करायचं आहे, सकाळी 9:15 पर्यंत मार्केट 9:15 ला चालू होतं. 9:20 ला बघा, हे मनी कंट्रोल ऍप मी ओपन केलेलं आहे.
ओके, तर मनी कंट्रोल ऍप ओपन आहे सगळ्यांसमोर. मनी कंट्रोल ऍप मध्ये खाली होमच्या बाजूला मार्केट दिसतं सगळ्यांना. मार्केटवर क्लिक करायचं. ओके, इंडियन मार्केट. इथे निफ्टी 50 यायला पाहिजे. बघा मी इथे दाखवतोय. आणि 9:15 जो टॉप गेनर आहे, टॉप गेनर, आता इथं कोण टॉप गेनर आहे? भारती एअरटेल. कन्सिडर करा तुम्हाला 9:20 भारती एअरटेल हा दिसला. ओके, आपण जायचंय पुन्हा ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टला, वॉच लिस्ट मध्ये जायचंय. फार सिंपल आहे. भारती एअरटेल सर्च करा. भारती एअरटेल सर्च करा. आणि मी तुम्हाला एक इंडिकेटर सांगितला. तो इंडिकेटर कोणता सांगितलेला आहे? गनचा इंडिकेटर सांगितलेला आहे बघा. ओके, तर भारती एअरटेलनी बघा जर बघितलं तर हा ब्रेक केला 1390. टार्गेट किती आता? 1450. जर गन मध्ये तो फ्रेश ब्रेकआउट दिला असेल, टॉप गेनर मधला जो कोण असेल तो जर गन मध्ये फ्रेश ब्रेकआउट दिला असेल तर एंट्री घ्या. 10-20 रुपये जरी वाढला, तुम्हाला 100 क्वांटिटी घेतला, 1000-2000 प्रॉफिट झाला तरी तुम्ही ते एक्झिट करा. फार सोपी मेथड आहे ज्यांना इक्विटी मध्ये ट्रेड करायचं आहे. ओके, तर तुम्हाला बघायचं आहे तिथला टॉप गेनर. तुम्ही म्हणजे जे ओलाटाईल आहे तो लगेच इथे तुम्हाला डिस्प्ले होईल. ज्याच्यामध्ये मोठी मुवमेंट आहे तो इथे तुम्हाला डिस्प्ले होईल. बरोबर आहे, तर हे तुम्हाला इथे लक्षात येईल. टॉप लुजर सेलर व्हायचंय तुम्हाला. इथे बघा अल्ट्राटेक सिमेंट. ओके, आता ही मोठा स्टॉक आहे, तर तुम्ही इथले घेऊ शकता. किंवा निफ्टी इथं दिसतं बघा तुम्हाला, निफ्टी 50 आहे. मला फक्त बँक निफ्टी मध्ये बँकेच्या स्टॉक मध्ये करायचंय. कोण होता? कोटक महिंद्रा होता. आपण जाऊया इथे कोटक महिंद्रा. 9:20 वाजता तुम्हाला ऍक्शन घ्यायची. कोटक महिंद्रा ब्रेक केलाय 1760. आता याचं टार्गेट किती आहे? 1830 ऍज पर गन. ओके, पण बघा हिस्ट्री ऑलवेज रिपीट. इथे प्रिव्हियस रिजेक्शन आलता नियर अबाउट 1789 ला. रिपीट. हे लक्ष ठेवा मित्रांनो. बरोबर आहे, मार्केटमध्ये हिस्ट्री कंटिन्यू रिपीट होत राहते. त्यामुळं तो तोडला की तिथपर्यंत कसं काय गेला नाही, जायलाच पाहिजे तो, असं काही नाही. बरोबर आहे, पुन्हा तो त्या पॉइंटला एक फेअर जनरेट होतं आणि पुन्हा तिथून बरेच लोक प्रॉफिट बुकिंग करतात. तर तुम्ही तिथे तीच ऍक्शन घेतली पाहिजे. ओके, तर स्टॉक मध्ये कसं ट्रेड करायचा, ओलाटाईल स्टॉक कसे उडकायचे, तर आपल्याला मनी कंट्रोल बद्दल दिसून येतात. ओके, टॉप गेनर, टॉप लुजर. त्यात जर तुम्हाला आणखी ओलाटाईल बघायचं असेल तर सगळ्यात चांगला पार्ट आहे 52 वीक हाय. 52 वीक हाय म्हणजे ऑल टाइम हाय, म्हणजे ह्या वर्षाचा हाय झाला, 52 आठवड्याचा हाय झाला. नक्की त्याच्यामध्ये स्ट्रॉंग मुवमेंट असेल तर तोही स्टॉक तुम्ही कन्सिडर करू शकता इक्विटी. ओके, तर कन्सेप्ट कळाला सगळ्यांना? हा, तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करतोय. ज्यांना ज्यांना ऑनलाईन क्लास जॉईन करायचा आहे तर त्यांनी ऑनलाईन क्लास जॉईन करा. ओके, येणाऱ्या गुरुवारी पासून आपण तुम्हाला ऑनलाईन सीपीआरचं एक लेक्चर मी तुम्हाला नक्कीच सांगेन. सीपीआर बद्दल पण आपण डिस्कस करणार आहोत, आपल्या क्लासमध्ये आहेत. तर ते तुम्हाला नक्कीच सीपीआर ऑनलाईन. मी सीपीआर शक्यतो मला सीपीआरचं नॉलेज नाहीये, पण सीपीआर इंडिकेटर ही खूप चांगला आहे. आर ब्रेकर्स थेरी बद्दल मी बरेच माझे व्हिडिओ किंवा आर ब्रेकर्स मी युज करतो. तर दोघांचे सीपीआर इंडिकेटर पण खूप चांगला आहे, त्याच्याबद्दल पण आपण लेक्चर नक्कीच ठेवूया. ओके, तर आजचा सेशन सगळ्यांना समजलेला आहे. लक्षात घ्या, जर तुम्हाला ट्रेडर व्हायचं असेल, आता इथे बरेच जण जॉईन झालेले आहेत, तर ट्रेडर होण्याच्या एक सिंपल मेथड मी तुम्हाला सांगतोय. जर ट्रेडर व्हायचं असेल, आता एवढे सगळेजण जॉईन झालेले आहेत, तर सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे ट्रेडिंग साठीचा तो आहे कॅपिटल. बरोबर आहे, तर बघा ट्रेडर, मी म्हणेन की ट्रेडर कोण होऊ शकतं? सगळेजणच होऊ शकतात. पण कोण टिकतं? जो कॅपिटल कुठला वापरणार आहे ह्याचा अभ्यास करतो. बरोबर आहे, तुम्ही जर जॉब करत असाल, सॅलरी, तुम्हाला मी आणखी सांगेन की तुम्ही तुमच्या सॅलरी मधला पैसा ट्रेडिंग साठी वापरू नका. सेकंड पार्ट, तुमचा बिझनेस असेल तर बिझनेस मधला पैसा ट्रेडिंग साठी वापरू नका. तुमची सेव्हिंग आहे, सेव्हिंगचा पैसा ट्रेडिंगला वापरू नका. मग ट्रेडिंग करायची कशी? जर तुम्हाला ट्रेडर व्हायचं असेल तर मिनिमम 5 वर्ष लागणार आहेत. आणि 5 वर्ष जो काय ट्रेडिंग करेल
5 वर्ष जो मार्केटमध्ये थांबेल त्याला मार्केटचं पूर्ण नॉलेज येतं. तो मार्केटला प्रॉपर प्रेडिक्ट करू शकतो, तो मार्केटमधून पैसे काढू शकतो. पण 5 वर्षामध्ये जे लॉस होणार आहे त्याचा विचार तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात? तर तो सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे एक अशी स्टेज येते मित्रांनो, बोर्डवर काय लिहित बसू नका, ऐकून घ्या सगळेजण. तर 5 वर्षामध्ये जर असा लॉस होतो की एक स्टेजला असं होतं की तुम्हाला नॉलेज आलेलं आहे पण तुमच्याकडचं कॅपिटल संपलेलं आहे. लक्षात घ्या. ओके, तर ही सिच्युएशन सगळ्यात भयानक आहे. आणि 90% ट्रेडर ह्यामुळेच ट्रेडिंग बंद करतात की त्यांचा कॅपिटल वॉशआउट होतो. जर तुम्हाला एक सक्सेसफुल ट्रेडर व्हायचं असेल तर माझं तुम्हाला सजेशन आहे, तुम्हाला जे ट्रेडिंग मध्ये कॅपिटल वापरायचं आहे तो पार्ट टाइम इन्कम किंवा पार्ट टाइम जॉब करून इन्कम जनरेट करा 4,000 5,000 महिन्याला, आणि तो पूर्ण पैसा ट्रेडिंगला वापरा. ओके, सॅलरीतला पैसा ट्रेडिंगला वापरू नका, सेव्हिंगचा पैसा ट्रेडिंगला वापरू नका. ओके, तुमचा मेन जो इन्कम आहे तो ट्रेडिंगला वापरू नका. जर ट्रेडर व्हायचा आहे आणखी एक जॉब करा, आणखी पार्ट टाइम काहीतरी इन्कम जनरेट करा, तो पूर्ण पैसा वापरा, जेणेकरून तुम्ही मेंटली स्टेबल राहताल आणि मार्केटमध्ये तुम्ही थांबताल. हे सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. ओके, तर हा पार्ट सगळ्यांच्या लक्षात आला असेल. बघा, मी पुन्हा म्हणतोय की ट्रेडर सगळेजण होऊ शकतात, आणि ट्रेडर न होण्या पाठीमागचं रिझन एकच आहे, कॅपिटल नाही. बरोबर आहे. कारण 5 वर्ष जो मार्केटमध्ये थांबतो त्याला स्टॉक मार्केट नक्कीच सगळं नॉलेज देतं. त्यासाठी कुठला म्हणजे म्हणतात ना की प्रत्येक ट्रेडर हा युनिक असतो. तुम्ही कुणाचे क्लासेस करून ट्रेडर होऊ शकत नाही, तुम्ही स्वतःच अभ्यास करून ट्रेडर होऊ शकता. बरोबर आहे. क्लासेस करून तुम्हाला फक्त एक पाथ कळेल, पण ट्रेडर व्हायचं असेल तर स्वतः तुम्हाला अभ्यास करावा लागेल, स्वतःला ट्रेड करावं लागेल, लॉसेस बघावे लागतील, आणि 4-5 वर्ष तुम्हाला मार्केटमध्ये थांबावं लागेल. तर ती एक रिस्क आहे, हाय रिस्क आहे 5 वर्ष मार्केटमध्ये थांबणं. म्हणजे तिथे प्रोबॅबिलिटी जास्त काय असेल, लॉसेसची. तर ते लॉसेस होणार आहेत ते कॅपिटल, तुम्ही म्हणून म्हणतोय की कॅपिटल कोणता वापरणार आहात त्याचा अभ्यास करा. ओके, तर सगळ्यात महत्वाचा पार्ट कॅपिटल कोणता वापरणार आहात, हे जर तुम्हाला याचा आन्सर जर फाइंड आउट झालं तर तुम्ही नक्कीच एक चांगले ट्रेडर हे होऊ शकता. ओके, तर थँक्यू. पुन्हा आपण उद्या लाईव्ह सेशनला भेटूया. आणि लाईव्ह सेशन सकाळी 9 वाजता 9:15 वाजता चालू, सगळेजण जॉईन करा. आणि त्यानंतर संध्याकाळी पुन्हा आपले बॅचेस आपण ठेवूया. ओके, थँक्यू. पण डिपेंड एवढाच कॅपिटल, इक्विटीला तुम्हाला कॅपिटल हे जास्त घ्यावे लागेल. ओके, कारण तिथे तुम्हाला मार्जिन मिळतं बऱ्यापैकी. तर आपण उद्या लाईव्ह सेशन मध्ये बघूया, त्याचे आन्सर बघूया. थँक्यू.